थोडी विश्रांती, तात्पुरते उपाय यामुळे या वेदना कमी होतात, पण पुन्हा उद्भवतात आणि असं चक्र चालूच राहतं. अंगदुखी किंवा वेदना होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आयुर्वेदानुसार आहे ते म्हणजे वात प्रकोप. नही वाता द्रुते शूलम, म्हणजे वाताशिवाय वेदना नाहीत. शरीरात प्रामुख्यानं 3 व्हायटल फोर्स आहेत, ते म्हणजे वात, पित्त आणि कफ. यातला वायू जो आहे तो सर्वात शक्तिमान एंटिटी आहे, कारण वायू सगळ्या शरीर क्रियांचा नियंता, प्रणेता आहे. पित्त आणि कफ या 2 दोषांना गती देण्याचं कामही वायूचंच. वायू दूषित का होतो, किंवा आपण बोलीभाषेत म्हणतो ना शरीरातला वात वाढलाय, हे नेमकं का होतं ज्यामुळे अंगदुखी होते? तर पहिलं आहे वय. आयुर्वेदानुसार प्रत्येक वयात वेगवेगळ्या दोषाचं प्राबल्य असतं. म्हणजे साधारण 16 वर्षापर्यंतचा काळ याच्यात कफदोषाचं प्राधान्य असतं. त्यानंतर साधारण 45 ते 50 वर्षांपर्यंत